प्रथम तर मी ठळक वार्ताचे आभार मानतो की तुम्ही अशा ठिकाणी आलेला आहे तिथं माणसाला जगण्याची पण गरज म्हणजे माणूस कधी मरल आणि कधी वारीला हात लावल की कधी गवतामध्ये जाऊन त्याला साप चावल याची काही गॅरंटी नाही. कारण इथं जे लोक राहत आहेत ते लोक म्हणजे कुठले जॉबला जात नाही, कुठे मोठे व्यापारी नाही, कुठे मोठे मोठे व्यवसाय नाही, कोणाचा घरी असं सोनं पडलाय बसायचं आणि आराम करायचा असं काही नाही. इथं राहणारा माणूस रिक्षा चालवतो, टेम्पो चालवतो, नाक्यावर काम करतो, झाडू मारायला जातो, वॉचमॅन आहे. एकदम सामान्य घरातले लोक आहे, सामान्य. म्हणजे म्हणजे तुम्ही म्हणाल ना भाड्याने राहण्याची पण तेवढी ताकद त्यांची नसल्यामुळे ते झोपडपट्टीत राहत होते. बरोबर, झोपडपट्टीत राहत असल्यामुळे बीएसयूपीच्या ज्या योजनेअंतर्गत यांना तिथं जे राहत होते तिथून उचलून त्यांना बदलापूरच्या अशा ठिकाणी तिने टाकलेलं आहे. म्हणजे मी स्थानिक आहे इथला, मी काय पक्षाचा माणूस नाहीये. कारण ताईंनी हा अप्रोच दिलेला आहे की या ज्या समस्या आहेत तुम्हाला सोडवण्यासाठी मी प्रयत्न कर. राष्ट्रवादी दामले साहेब जे आहेत, जे आता सध्या युवा जे आहेत आपल्या प्रशासनामध्ये, आता खूप चांगलं काम आहे त्यांचं. पण आमचं काम काय करायचंय? आमचं काम आहे वायरी सुटलेल्या आहेत, आमचं काम आहे बिल्डिंगच्या मागे पूर्ण गवत एक गुडघ्याच्या वर गवत आहे. आमच्या इथं लहान लहान पोरं, आम्ही कामाला जातो, आम्ही सकाळी उठल्यावर कामाला गेलो, आमची पोरं बाहेर गेली, त्याला साप चावल्यावर त्याला अँब्युलन्स पण नाहीये, त्याला कोण नेणार? कोण नेणार? सुविधा आहे का? एक रिक्षा नाही इथून स्टेशनला जायला, रिक्षा जाण्यासाठी पण 25-30 रुपये आम्हाला द्यायचे. तर आम्ही कमवतो 100-150 रुपये आणि आम्ही हे खर्च करायचं. मागचं पण गवत आम्हीच काढून घ्यायचं, पाणी आम्हाला प्यायला नाही, त्याच्यामध्ये हे गढूळ पाणी, त्याच्यात आम्ही आजारी पडलो तर तुमच्याकडे बेड पण नाहीये, आहे का? तुमच्या हॉस्पिटलला बेड पण नाहीये. पण ते बेडसाठी ना मग प्रायव्हेटला आम्ही करू शकतो का? औषध उपचार नाही करू शकत, आमच्यात तेवढी ताकद पण नाही. 4था मजला तर तुम्ही वरती गेला, आता तुम्ही व्हिडिओ दाखवला, हे जे लोक आहेत ना 4था मजला जा तुम्ही, ग्राउंड फ्लोअरवाला त्रास नाही एवढा, ग्राउंड फ्लोअरला वेगळा त्रास आहे. 4थ्या मजल्यावर तुम्ही जाल ना, त्याचं पाणी टप 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 पडतोय, पाणी पडतोय, त्यात पण विशेष नाही, त्यातनं लोखंड जे आपण ग्रिल असते ना ती पण दिसते, ती कधी खाली पडत आणि खाली जो पोरगा लहान म्हातारा कोण असेल ना कधीही मरू शकतो, अशी अवस्था सध्याच्या घडीला आहे. पहिल्या मजल्यावरच्याला एवढी घाण खाली असते की त्याला कधी टायफॉइड, डेंग्यू, मलेरिया होऊन तो कधी मरल त्याची पण गॅरंटी नाही. आणि मागं जाऊन बघाल तर टाकीमध्ये पूर्ण घाण आहे. ही समोर जी टाकी तुम्ही जरा तिकडे करून दाखवा, ही टाकी दाखवा तुम्ही जरा, ही टाकीमध्ये एवढं पाणी भरलेलं आहे आणि या टाकीमध्ये बघा त्याच्यामध्ये एवढं, टाकी नेमकी कसली आहे? ही टाकी काहीतरी कसली ठेवली, ही जेव्हा सोसायटी तयार झाली पहिलीपासूनच आहे, पहिलेपासून याच्यामध्ये पाणी भरलेलं आहे. कोरोना काळामध्ये गरम पाणी त्याच्यामध्ये भरलेलं आहे. काहीतरी गरम पाणी असं वाटतं काहीतरी कोरोना काळामध्ये त्यांच्यासाठी फॅसिलिटीसाठी ते पाण्याच्या टाक्या बनवल्या होत्या. तर आता बघा पण त्यांचं म्हणणं आहे की ह्या टाक्या हटवल्यानंतर इथे आम्हाला सार्वजनिक गणपती बसवता येतील, आम्हाला सणवार करता येतील. त्यांची खूप अशी म्हणजे सोसायटीमध्ये खूप सुंदर विचार आहे त्यांचे.